ज्ञानेश्वरी पठण अध्याय 16 ओव्या 276 ते 300 श्लोक 7 ते 8। तरी वाद्ये विण नादू नेदी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर एव एखादे शरीर माला तिना मग आविष्कारला लाकुडे पावकी जैसा जोडे तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा देहाकारू होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुर्या दोषवृंदी प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचन्नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणी याची राती तयाचे मन निगणे या आणि प्रवेशा चित्तने देतू आवेशा कोश कीटू जैसा जाचिन्नला पै का दिदले मागुती येईल कि न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेनिजती आसुरी जनी आणि शौच्यते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडिल कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मासा विटो शके परी आसुरी प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची या वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भास नेनतीच ते जैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते तुते तैसे पुढा सुनी स्वैर आचरती तेगा आसुर सत्तेसी केर वैर सदाची तया जरी नागिया आपुलिया विंचुकरी गुदगुलिया तरी साचा बोलिया बोलती ते आपानाचे नि तोंडे जरी सुगंधान येणे घडे तरी सत्यतया जोडे आसुराते ऐसे ते न करिता काही अंगेची ओकठे पाही आता बोलती ते नवाई सांगे जाईल एरवी करयाच्या ठाई चांग ते तयासी कैचे निट अंग तैसा आसुरांचा प्रसंगीसी परिस उधवणीचे जेवी तोंड उभळी धुवाचे उभड हे जाणे जे तेवी उघड सांगो ते बोल
असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् ईश्वरम् जगदाहुरनीश्वर अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम् तरी विश्व अनादि ठावो एव नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो न्यायावो अन्यावो निवडी वेदो वेदी अन्यायी पडे तो निरया भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये ऐसी ही विश्व व्यवस्था अनादि जे पार्था येते म्हणते ते वृथा अवघेची हे यज्ञमूढ ठकिले या यागे देवपिसे प्रतिमा मालिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे येथ आपुले निबळे भोगी जे 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 वेटाळे हे वाचोनी वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेटाळी नटके ऐसा गादी जे बिन विषय सुखे तेची पाप राम कृष्ण हरी।